So microtechnique refers to collection of specialized laboratory methods designed to study cells and tissue at microscopic level. यामध्ये आम्ही सेल्स आणि टिश्यूज जे आहेत ॲनिमलचे किंवा प्लांट्सचे या ठिकाणी स्टडी करू शकतो विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोपिक examination. Since cells and their organelles are too small to be seen with naked eyes, आम्ही सेल्स ज्या आहेत, सेल्सच्या आतमध्ये आमच्या उघड्या डोळ्याने बघू शकत नाही काय आहे तर. त्यामुळे मायक्रोटेक्निक जे आहे, इट इन्व्हॉल्व दी सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंटेशन. ही आम्हाला सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंटेशनच्या मदतीने ह्या सेल्स ज्या आहेत, ज्या खूप छोट्या-छोट्या असतात, त्याच्या मध्ये काय-काय ऑर्गॅनेल्स आहेत किंवा आणखी कंपोनेंट्स आहेत हे पाहण्यास मदत करतात. अँड प्रोसिजर टू आयसोलेट, प्रिपेअर अँड ऑब्झर्व्ह धीस मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ॲक्युरेटली. आणि आम्ही हे सगळे छोटे-छोटे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर जे सेल्सच्या मधल्या बाजूला आहेत, ते व्यवस्थित ऑब्झर्व्ह त्या ठिकाणी करू शकतो. सो मायक्रोटेक्निक एनकंपास मेथड इन्क्लुजिंग. आता कुठल्या-कुठल्या स्टेप मायक्रो टेक्निकमध्ये मोडतात किंवा येतात, तर आयसोलेशन ऑफ द टिश्यू, देन फिक्सेशन, एम्बेडिंग, सेक्शन कटिंग, स्टेनिंग आणि सगळ्यात शेवटी मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन ऑफ द सेल्स आणि टिश्यू. आम्ही जो काही ॲनिमलचा किंवा प्लांटचा टिश्यू घेणार आहोत आणि त्याच्यासोबत ह्या सगळ्या स्टेप आम्हाला त्या ठिकाणी फॉलो कराव्या लागतात. त्यानंतर डेफिनेशन अँड स्कोप ऑफ मायक्रोटेक्निक. So they require cutting very thin section of tissue using microtome machine. मायक्रोटोम मशीनच्या मदतीने आम्ही खूप छोटे थिन सेक्शन्स त्या ठिकाणी करू शकतो कुठल्याही टिश्यूचे. आणि याच्यामुळे काय होतं, दे एनेबल अस डिटेल एक्झामिनेशन त्या टिश्यूचा आम्हाला करता येऊ शकतं. ठीक आहे. द प्रोसेस कंबाईन प्रिन्सिपल फ्रॉम केमिस्ट्री, फिजिक्स आणि झूलॉजी. या 3 सब्जेक्टचा संबंध या ठिकाणी मायक्रोटेक्निकमध्ये आपल्याला अभ्यासायला येतो. सो स्टेनिंग जी आहे, इट इज क्रुशियल स्टेप दॅट युजेस कलर्ड केमिकल. म्हणजे काही कलर डाय वापरले जातात आणि सबस्टन्सेस टू हायलाइट स्पेसिफिक सेल, ऑर्गॅनेल ऑर टिश्यू पार्ट. आणि विशिष्ट स्टेन वापरून आम्ही सेल्सच्या टिश्यूच्या पर्टिक्युलर पार्टला त्या ठिकाणी हायलाइट करू शकतो. ऑर्गॅनेलला त्या ठिकाणी हायलाइट करू शकतो बेस्ड ऑन द अफिनिटी ऑफ स्टेन पर्टिक्युलरली सेल कंपोनेंट. आणि कशाच्या आधारावर, तर प्रत्येक स्टेनची आपली आपली अफिनिटी आहे. अफिनिटी म्हणजे काय, काही स्टेन न्यूक्लियसला स्टेन करतात, काही स्टेन सायटोप्लाझमला स्टेन करतात. त्या पद्धतीने आम्ही स्टेन वापरून विशिष्ट ठिकाणी आम्हाला जिथे फोकस करायचं आहे ते ऑब्झर्व करू या ठिकाणी शकतो. फॉर ॲक्युरेट स्टडी सेल मस्ट बी रिमूव्ड अँड ट्रीटेड टू प्रिव्हेंट पोस्टमॉर्टम डिग्रेडेशन. आणि यासाठी मित्रहो, सगळ्यात पहिले आम्हाला सेल जी आहे ॲनिमल पासून किंवा प्लांटच्या टिश्यू पासून वेगळी करावी लागते. आणि त्याला सगळ्यात पहिले पोस्टमॉर्टम डिग्रेडेशन त्याचं न होण्यासाठी फिक्सेशन मध्ये त्या ठिकाणी आम्हाला प्रोटेक्ट करावं लागतात किंवा एम्बेड करावं लागतात. सो मायक्रोस्कोप काय करतात, आम्हाला माहिती आहे की मायक्रोस्कोप जे आहे, जे आम्ही डोळ्याने पाहू शकत नाही, असं ऑप्टिकल डिव्हाइस आहे, ते एनलार्ज करून आम्हाला दाखवतं, झूम करून दाखवतं. आणि हे इसेन्शियल टूल आहे. कशासाठी, फॉर ऑब्झर्विंग दिस प्रिपेअर्ड सॅम्पल. हे सगळे सॅम्पल ऑब्झर्व करण्यासाठी. सो बेसिक नॉलेज ऑफ केमिस्ट्री अँड फिजिक्स याच्यासाठी नेसेसरी आहे कोणत्याही विद्यार्थ्यासाठी, फॉर स्टुडंट अँड प्रॅक्टिशनर ऑफ मायक्रो टेक्निक. सो इम्पॉर्टन्स इन सायन्स अँड मेडिसिन ऑफ मायक्रोटेक्निक. मायक्रोटेक्निक जे आहे ते फंडामेंटल आहे, बेस आहे. कशाचा, बेसिक बायोलॉजिकल रिसर्चचा आणि मेडिकल डायग्नोस्टिक्सचा. यामुळे अनेक मदती त्या ठिकाणी आम्हाला बायोलॉजिकल रिसर्च मध्ये होतात आणि मेडिकल डायग्नोस्टिक मध्ये, रोग निदानामध्ये त्या ठिकाणी होतात. तर त्यासोबतच इन पॅथॉलॉजी मायक्रोस्कोप टेक्निक हेल्प डिटेक्ट चेंजेस इन सेल अँड टिश्यू. आणि पहा, पॅथॉलॉजीमध्ये पर्टिक्युलरली मेडिकल लॅब्समध्ये आणि डॉक्टरांना कसं आमचं मायक्रोटेक्निक मदत करतं, तर ते टिश्यूमध्ये आणि सेल्समध्ये काय बदल झालेले आहेत का, आहे का नाही, याचं गायडिंग जे आहे ते डॉक्टरांना करतं.
कशामध्ये? तर रोग निदामनामध्ये, डायग्नोसिसमध्ये आणि त्यानुसार मग डॉक्टर्स जे आहेत ते ट्रीटमेंट त्या ठिकाणी लिहितात. म्हणून द टेक्निक इन्क्लूड आणि टेक्निक्समध्ये मायक्रो टेक्निकमध्ये फिक्सेशन, वॉशिंग, क्लीनिंग, एम्बेडिंग, सेक्शन कटिंग, स्टेनिंग आणि मायक्रो फोटोग्राफी या स्टेप ज्या आहेत त्या या ठिकाणी मोडतात. सो यूज्ड एक्सटेन्सिव्हली इन बायोलॉजिकल अँड पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी. म्हणून मायक्रो टेक्निक जे आहे खूप जास्त प्रमाणामध्ये बायोलॉजिकल रिसर्च आणि पॅथॉलॉजीच्या लॅबमध्ये त्या ठिकाणी वापरल्या जाते आणि मायक्रो टेक्निक जे आहे इट रिव्हील्स नॉर्मल अँड ॲबनॉर्मल टिश्यू आर्किटेक्चर. टिश्यू नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे याचं त्या ठिकाणी आम्हाला जाणून घेण्यामध्ये ती मदत करत असते. मग आता याचे ॲप्लिकेशन आणि बेनिफिट काय आहेत मित्रहो, या मायक्रो टेक्निकचे? तर बघा टिश्यूचं स्ट्रक्चर आम्हाला जाणून घेण्यासाठी है ना आणि त्याच्यामध्ये काही डिफेक्ट झालेला आहे का? बिघाड झालेला आहे का? किंवा ओरिजिनल जी कंडिशन आहे टिश्यू आणि सेल्सची ती नॉर्मल आहे का? हे जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला आमची मायक्रो टेक्निक मदत करते. अलाऊ क्वांटिफिकेशन ऑफ सेल्युलर कंपोनेंट आणि पहा कुठल्याही ॲनिमल आणि प्लांटची जी सेल आहे ती विशिष्ट घटकांची कंपोनेंट्सची बनलेली असते. जसं की प्रोटीन, अमिनो ॲसिड, ग्लायकोजन आणि लिपिड. तर कुठला सेल्युलर बायोलॉजिकल कंपोनेंट कुठल्या प्रकारच्या टिश्यूमध्ये जास्त आहे किंवा कमी आहे, हे जाणून घेण्यासाठी सुद्धा मायक्रो टेक्निक आम्हाला मदत करते. त्यानंतर बघा, आम्हाला ती निरीक्षण, ऑब्झर्वेशन करण्यामध्ये मदत करते. कशाच्या? तर सेल्समध्ये डिव्हिजन कशा पद्धतीने होते. एम्ब्रियोमध्ये एम्ब्रियोमध्ये ग्रोथ कशा पद्धतीने होते, त्याचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होतं, हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मायक्रो टेक्निकच्या मदतीने जाणून घेऊ शकतो. सो सीरियल सेक्शन जे आहेत, ते आम्हाला ज्यावेळेस आम्ही कट करतो इन द मायक्रो टेक्निक, ते आम्हाला मदत करतात. कशामध्ये? फंक्शन आणि स्पॅशियल रिलेशनशिपमध्ये. कुठल्याही ऑर्गनमध्ये काय इंटर रिलेशनशिप आहे, ते जाणून घेण्यासाठी. उदाहरणार्थ आम्ही ब्रेनची एनाटॉमी जाणून घेऊ शकतो किंवा याच पद्धतीने दुसऱ्या ऑर्गनची एनाटॉमी त्या ठिकाणी जाणून घेऊ शकतो. सो क्रिटिकल इन डायग्नोसिस डिसीज अँड एक्झामिनिंग डिसीज टिश्यू सेक्शन आणि पहा या सेक्शनच्या मदतीने आम्ही टिश्यूमध्ये काही आजार आहे का, इन्फेक्शन आहे का, हे सुद्धा त्या ठिकाणी जाणून घेऊ शकतो आणि एडिंग म्हणजे मदत करते आमची मायक्रो टेक्निक कशामध्ये? क्लिनिकल पॅथॉलॉजीमध्ये. सो हेल्प कोरिलेट टिश्यू स्ट्रक्चर विथ फंक्शन अँड फिजिओलॉजिकल आणि अशा पद्धतीने टिश्यूचं स्ट्रक्चर नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे, त्याचं कार्य मग त्या आधारावर नॉर्मल असेल की ॲबनॉर्मल असेल आणि त्याच बेसवर त्याच्या एखाद्या व्यक्तीचा जो टिश्यू आहे त्याची फिजिओलॉजी कशी असेल आणि त्याचा रोल कसा असेल याचा सुद्धा अभ्यास करण्यामध्ये आमची हिस्टॉलॉजी आम्हाला मदत करते. सो इसेन्शियल फॉर रिसर्चिंग आणि पहा महत्वाचा रोल प्ले करते कशामध्ये? हिस्टोकेमिस्ट्रीमध्ये, हिस्टॉलॉजीमध्ये, त्यानंतर एम्ब्रायोलॉजीमध्ये, एम्ब्रियोची स्टडी करण्यामध्ये, त्यानंतर फिजिओलॉजीची स्टडी करण्यामध्ये आणि कुठल्याही एन्व्हायर्नमेंटचा एखाद्या ॲनिमलच्या टिश्यूवर काय इम्पॅक्ट परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यामध्ये सुद्धा आमची हिस्टॉलॉजी मायक्रो टेक्निक जी आहे, ती त्या ठिकाणी मदत करते. सो फॉरेन्सिक सायन्समध्ये क्लूज जे आहे, पुरावे निर्माण करण्यामध्ये आमची मायक्रो टेक्निक जी आहे, ती मदत करते. फॉर एक्झाम्पल कसे? पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन. एखाद्या व्यक्तीची डेथ झाली असेल, है ना? आणि कॉज ऑफ डेथ काय आहे? कारण काय आहे त्या डेथचं? काही पॉइझन घेतलं का? काही केमिकल घेतलं का? हे सुद्धा जाणून घेण्यासाठी पोस्टमॉर्टम एक्झामिनेशनमध्ये मायक्रो टेक्निकचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. आणि तर त्याच पद्धतीने मायक्रो टेक्निक जी आहे ती सिग्निफिकंट इन ही महत्वाचा आहे. कशामध्ये? व्हेटरनरी सायन्समध्ये. ज्याच्यामध्ये ॲनिमल्सचा आम्ही अभ्यास करतो. पोल्ट्रीमध्ये आहे का नाही? कुक्कुटपालनामध्ये आणि फिशरीजमध्ये. फिशरीज मध्ये सुद्धा त्या ठिकाणी मायक्रो टेक्निक आम्हाला मदत करू शकते. कशा पद्धतीने? इम्प्रूव्हिंग ॲनिमल हेल्थ. आहे का नाही? आणि आम्ही जर ॲनिमलची हेल्थ इम्प्रूव्ह करू शकलो, तर हे जे ॲनिमलचे वेगवेगळे कल्चर आहेत, पोल्ट्री कुक्कुटपालन असेल, फिश कल्चर असेल, याच्यामध्ये हेल्थ जर आम्ही त्यांची मेंटेन करू शकलो, तर नक्कीच त्या ठिकाणी तो व्यवसाय करणाऱ्याचा इन्कम जो आहे, इकॉनॉमी जी आहे, ती वाढते. आहे का नाही? सो फॉर एक्झाम्पल फिश पिट्युटरी एक्स्ट्रॅक्ट या ठिकाणी मायक्रो टेक्निकमध्ये आम्ही प्रिपेअर करतो. पिट्युटरी ग्लँडपासून फिशच्या आणि त्याचे इंजेक्शन आम्ही फिशेसला देतो. यामुळे काय होतं मित्रहो,
फिशचं रेस्पिरेशन व मेटाबॉलिझम वाढतं आणि त्याची यील्ड आहे की नाही उत्पन्न म्हणजे वाढते. का? कारण त्याची ग्रोथ रॅपिडली वाढते मेटाबॉलिझम वाढल्यामुळे आणि त्याच्यामुळे तो व्यवसाय करणाऱ्याचा फायदा होतो. आणि ही जी शाखा आहे, ब्रांच आहे, ती ब्रांच ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रो टेक्निक जी आहे, ती अकॅडमिक आणि अप्लाइड सिग्निफिकन्समध्ये सुद्धा त्या ठिकाणी टिश्यूची स्टडी करण्यामध्ये आम्हाला मदत करतात. सो मायक्रो टेक्निकच्या की इनसाइट काय आहेत मित्रांनो आपण जाणून घेऊया. मायक्रो टेक्निक लाईफ सेव्हिंग आहे. त्यानंतर आम्ही पाहिलं की डायग्नोस्टिक्समध्ये मेडिकल सायन्सच्या मदत करते. त्यानंतर लॅबच्या फाइंडिंग्समध्ये सुद्धा ती मदत करते आणि डॉक्टरांना क्लिनिकल आउटकम्स देते आणि त्या बेसवर डॉक्टर्स त्या ठिकाणी मेडिसिन लिहू शकतात, प्रिस्क्राईब करू शकतात. दे एनेबल डिटेल स्ट्रक्चर अँड फंक्शनल एनालिसिस ऑफ सेल अँड टिश्यू. सेल्स कुठल्याही सेल आणि टिश्यूचा स्ट्रक्चरचं अभ्यास त्या ठिकाणी आम्ही मायक्रो टेक्निकच्या मदतीने चांगला करू शकतो. आमची मायक्रो टेक्निक जी खूपच व्हर्सेटाईल आहे, अष्टपैलू आहे. जी बेसिक रिसर्चमध्ये सुद्धा मदत करते, क्लिनिकल पॅथॉलॉजीमध्ये सुद्धा मदत करते, फॉरेन्सिक सायन्समध्ये सुद्धा मदत करते, क्लूज जाणून घेण्यासाठी व्हेटरनरी सायन्समध्ये मदत करते, आम्ही बघितलेलंच आहे आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ती मदत करते. सो द यूज ऑफ मायक्रो टेक्निक हॅज लाँग स्टँडिंग हिस्टरी अँड कंटिन्यू टू इव्हॉल्व विथ सायंटिफिक ॲडव्हान्समेंट आणि सायंटिफिक ॲडव्हान्समेंट जसं-जसं होत आहे, त्याच पद्धतीने आमच्या मायक्रो टेक्निकचं ॲडव्हान्समेंट सुद्धा त्या ठिकाणी होत आहे. सो ब्रीफ समरी घेत असताना मित्रांनो 2 मिनिटात आपण करणार आहोत. बघा, ह्या मी स्टेप्स दिलेल्या आहेत या ठिकाणी. पहिली स्टेप आहे फिक्सेशन, जी की काय करते, टिश्यूला डिग्रेड होण्यापासून प्रिव्हेंट करते आणि हिचं इम्पोर्टन्स काय आहे, मेंटेन टिश्यू इंटिग्रिटी फॉर देअर फॉर इट्स स्टडी. जशाच्या तसा टिश्यू प्रिझर्व्ह करते. सेकंड स्टेप आहे एम्बेडिंग. याच्यामध्ये बघा टिश्यू आम्ही एन्क्लोज करतो कशामध्ये, मीडियममध्ये, पॅराफिन बॅगमध्ये एम्बेड करतो फॉर सेक्शन कटिंग आहे ना. आणि याचं इम्पोर्टन्स आहे हे आम्हाला एनेबल करतं, मदत करतं थिन आणि प्रिसाइज स्लाइस किंवा सेक्शन घेण्यासाठी टिश्यूचे. त्यानंतर आहे आता सेक्शन कटिंग, तिसरा टप्पा. यामध्ये आम्ही बघा टिश्यूचे छोटे-छोटे मायक्रोटोम मशीनच्या साहाय्याने स्लाइस करतो आणि अ, हेच जे छोटे-छोटे स्लाइसेस आहेत काही मायक्रोमीटरचे, दे आर इसेन्शियल फॉर मायक्रोस्कोपिक स्टडी ऑब्झर्वेशन. सो कटिंग केल्याच्या नंतर फोर्थ स्टेप आहे स्टेनिंग आणि या स्टेनिंगमध्ये आम्ही काय करतो, वेगवेगळे कलर डाईज वापरतो आणि कशासाठी, विशिष्ट सेल्सचे आणि टिश्यूचे स्ट्रक्चर हायलाइट करण्यासाठी. मग आता याच्यामुळे काय बेनिफिट आम्हाला होतो, याचं महत्व काय आहे, तर ऑर्गॅनेल्स आणि टिश्यू कंपोनंट जे आहेत, ते आम्हाला वेगवेगळे डिफरंशिएट